जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही माझ्या व्हिडिओवर आलात, माझ्या चॅनलवर आलात तर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीच्या पोलीस भरती संदर्भात आणि इतर भरती संदर्भात अपडेट्स मी या चॅनलवर तुम्हाला देत असतो। तुम्ही माझ्या चॅनलवर आलात, SRPF वरणगावला तुमचं सिलेक्शन हो अशी मंगलकामना मनापासून मी करतो। आणि SRPF वरणगावचा ग्राउंडचा कट ऑफ किती लागेल याचं प्रेडिक्शन्स मी केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्शन्स केलं होतं मी की SRPF वरणगावचा ग्राउंडचा कट ऑफ जो आहे तो ओपनचा 97, बाकी सगळ्या कॅटेगरीचा 95 आणि EWSचा 93 असा लागेल, असा पद्धतीचा व्हिडिओ मी बनवला होता। आपलं प्रेडिक्शन्स कट टू कट बिलकुल खरं ठरलं, एकही आकडा मागे पुढे झालेला नाही एकाही कॅटेगरीचा। मी ते प्रेडिक्शन्स केलं होतं, ते प्रेडिक्शन्स खरं ठरलं। पण त्या प्रेडिक्शनवरून हे प्रेडिक्शन खरं ठरेलच याची काही शाश्वती नाही, गॅरंटी नाही बरं का। प्रेडिक्शन शेवटी प्रेडिक्शन्स असते, अंदाज शेवटी भाकीत अंदाज असतात। परंतु आज SRPFचा फायनलचा कट ऑफ पेपर झाल्याच्या नंतर फायनल कट ऑफ किती लागू शकतो याचा मी पुन्हा एकदा प्रेडिक्शन्स करतोय। ते प्रेडिक्शन्स केल्याच्या नंतर आपण आता हा व्हिडिओ आज पाहूयात की SRPF वरणगावचा फायनल कट ऑफ किती लागू शकतो। ग्राउंडचं कट ऑफ जसं केलं होतं प्रेडिक्शन्स तसंच फायनल कट ऑफ संदर्भात सुद्धा आहे। ओपन कॅटेगरीचा 97चा आपलं ग्राउंडचं कट ऑफ लागला होता, प्लस पेपरमध्ये एक्सपेक्टेड आहे की 90 मार्क असावे, म्हणजे टोटल 187 होईल। 187 प्लस मायनस होऊ शकतं, 187मध्ये कमी जास्त काही होऊ शकतं, ठीक आहे। OBC कॅटेगरीचा 95 प्लस 87 इक्वल्स टू 182, 182 प्लस मायनस। OBCचा कट ऑफ हा 182 प्लस मायनस होऊ शकतो, ठीक आहे। असं ऑथराइज्ड पकडू नका बरं की हेच होईल म्हणून, याच्यामध्ये काही कमी होऊ शकतं, याच्यामध्ये काही जास्त होऊ शकतं, याच्यामध्ये तफावत व्हेरिएशन येऊ शकतं, ठीक आहे। SC कॅटेगरीचा 95 प्लस 85 180 प्लस मायनस। ST कॅटेगरीचा 95 प्लस 85 180 प्लस मायनस। SBC कॅटेगरी जी आहे 95 अधिक 86, 86 पेपरचे मार्क्स इक्वल्स टू 181 प्लस मायनस। 181मध्ये कमी जास्त होऊ शकतं। SCBC कॅटेगरी 95 अधिक 88 183 प्लस मायनस, ठीक आहे। 183मध्ये कमी जास्त व्हेरिएशन येऊ शकतं। VJA 95 प्लस 85 180 प्लस मायनस। NTच्या BCD सर्व कॅटेगरीज 95 प्लस 85 180 प्लस मायनस होऊ शकतं। EWS कॅटेगरीचा जो 93चा कट ऑफ लागला होता त्याच्यामध्ये 80च्या खालीच मार्क लागतील तुम्हाला, एक तर 80 लागतील किंवा 77 जवळपास, म्हणजे 77-78च्या जवळपास लागतील, म्हणजे टोटल तुमची 170 प्लस मायनस होऊ शकते, ठीक आहे। याच्यापेक्षा जास्त काही असा कट ऑफ लागणार नाही आहे, अशी लागण्याची शक्यता आहे बरं का। हे आपला भाकीत अंदाज असते, याला एकदम ऑथराइज्ड आणि ग्राह्य धरू नका तुम्ही, परंतु शक्यतोवर असं भाकीत अंदाज वाटते की याच रेंजमध्ये, कारण पेपर जो आहे तो एकदम, आता पेपरच्या संदर्भात मी भाष्य करत नाही, कारण पेपरचा कसं आहे, पेपर ज्याचा अभ्यास होईल असते त्याला असते पेपर सोपी, ज्याचा अभ्यास होईल नसते त्याला पेपर असते कठीण, आणि बाकी घरी जे बसेल असतात त्याला पेपर जो दुरून चांगला दिसते तो पेपर फक्त सोपीच दिसते। पेपर नेमका असते कसा, जो पेपर सोडवायला जाते त्याला समजते की पेपर नेमका कसा होता, दुरून देव आपल्याला चांगला दिसत असते, आहे की नाही। त्याच्यापेक्षा आपण या पेपरच्या संदर्भात मी जास्त काही बोलत नाही। पेपर मॉडरेट होता, कठीण होता की सोपा होता, पेपर जसा होता तो तुम्ही सोडवला, तुम्हाला माहिती आहे। परंतु तुमचं त्या पेपरमध्ये सिलेक्शन हो, SRPF वरणगावमध्ये सिलेक्शन हो अशी मी मंगलकामना करतो। आणि तुम्ही जर का व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर करून घ्या। अशाच पद्धतीचे अपडेट्स जे आहेत तुम्हाला मी या चॅनलवरती देत असतो। धन्यवाद।